आणि आज आपण वर्ष 2026चे वार्षिक राशीफल या एका शृंखलेची सुरुवात करणार आहोत. ही एकंदरीत 12 भागांची शृंखला असणार आहे आणि आज सर्वप्रथम आपण मेष राशी आणि मेष लग्नांच्या जातकांसाठी वर्ष 2026 हे कसे असणार आहे याची ज्योतिषीय माहिती ही पाहणार आहोत. हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे आणि फलादेशाच्या अचूकतेसाठी हे राशीफल आपली चंद्रराशी आणि आपली लग्नराशी या दोन्हीनुसार पाहावे आणि अंतिमतः आपला एकत्रितपणे निर्णय घ्यावा. जेव्हा वार्षिक राशीफलाचा विचार होतो त्यावेळेस गुरु, शनी आणि राहू केतू या ग्रहांचा मुख्यत्वाने विचार केला जातो, कारण हे ग्रह एका राशीमध्ये दीर्घकाळ वास्तव्यासाठी असतात आणि म्हणूनच यांचे होणारे बदल आणि यांची स्थिती ही वार्षिक राशीफल पाहण्यासाठी ग्राह्य मानली जाते. सध्या शनी हा ग्रह मीन राशीमध्ये वास्तव्यास आहे आणि संपूर्ण वर्षभर हा मीन राशीमध्येच असणार आहे. त्यात कोणताही बदल होणार नाही, परंतु मध्यंतरीच्या काळात हा शनी वक्री सुद्धा होणार आहे. मेष राशीसाठी हा 7.5चा पहिला टप्पा आहे आणि संपूर्ण वर्षभर मेष राशीला ही 7.5 असणार आहे. तर गुरु हा ग्रह सध्या मिथुन राशीमध्ये आपले वास्तव्य करत आहे, परंतु दिनांक 1 जून रोजी हा गुरु आपली राशी बदलून कर्क राशीमध्ये जाईल, तेव्हा तो मेष राशीसाठी चतुर्थ भावात येईल आणि ही स्थिती मेष राशीच्या जातकांसाठी चांगली असणार आहे. परंतु हा गुरु सध्या अतिचारी गतीत आहे आणि दिनांक 1 नोव्हेंबर 2026 रोजी हा गुरु मेष राशीसाठी सिंह राशीमध्ये जाणार आहे. गुरुचे हे राश्यांतर मेष राशीसाठी अनुकूल असेच आहे. सध्याचा तृतीयात असलेला गुरु, त्यानंतर चतुर्थात जाणारा गुरु आणि पंचम भावात जाणारा गुरु, हे तीनही गुरु मेष राशीसाठी एकंदरीत अनुकूल असणार आहे. तर राहू आणि केतू हे ग्रह सध्या 11व्या भावामध्ये राहूचे वास्तव्य आहे आणि पंचम भावामध्ये केतूचे वास्तव्य आहे आणि ही स्थिती दिनांक 5 डिसेंबर 2026 पर्यंत तशीच असणार आहे. आणि दिनांक 5 डिसेंबर 2026 रोजी राहू केतू राशी परिवर्तन करून आपल्या मागील भावामध्ये प्रवेश करणार आहे, तेव्हा मेष राशीसाठी हा राहू दशम भावामध्ये जाणार आहे आणि केतू हा चतुर्थ भावामध्ये जाणार आहे. ही एकंदरीत ग्रहांची वर्षातली स्थिती असणार आहे. आता याचे मेष राशीवर काय परिणाम होणार आहेत यांची सुद्धा आपण थोडक्यात माहिती ही करून घेणार आहोत. मेष राशीच्या जातकांचा आणि लग्नाचा विचार करता मेष राशीच्या जातकांसाठी संपूर्ण वर्ष हा एकंदरीत धीम्या गतीने वाटचाल करणारा असा असणार आहे. असे असले तरी देखील सुद्धा मेष राशीसाठी हा कालखंड एक मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. या कालखंडात मेष राशीला मानसिक अशांती ही सतावू शकते. मेष राशीला आर्थिकदृष्ट्या हा कालखंड चांगला असणार आहे. गृहकलह असण्याची शक्यता आहे, परंतु त्याचा कार्यक्षेत्रावर मात्र कोणताही परिणाम होताना दिसणार नाही, कारण पैशाचा ओघ हा चालू राहणार आहे. पैसा खर्च सुद्धा होणार आहे, परंतु इन्कमचे स्रोत चालू असल्यामुळे त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. व्यापारी लोकांसाठी मे 2026 नंतर व्यापारामध्ये सकारात्मक परिवर्तन पाहायला मिळणार आहे. तर नोकरी करणाऱ्यांसाठी मेष राशीच्या जातक आणि लग्नासाठी वर्षभराचा हा कालखंड चांगला असणार आहे. मेष राशीच्या जातकांनी आपले बोलणे हे जपूनच केले पाहिजे. गैरसमज होणार नाही याची दक्षता त्यांनी घ्यायची आहे. त्याचबरोबर छोटे प्रवास करण्यासाठी हा कालखंड मेष रास आणि मेष लग्नांच्या जातकांसाठी चांगला असणार आहे. कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी त्यांनी विचार करणे हे गरजेचे असणार आहे. कोणताही निर्णय हा घाईगडबडीत घेऊ नये. मोठे निर्णय घेणार असाल तर ते सुद्धा सावधानतेने घेतले पाहिजे. वाहन हे सुद्धा तुम्ही सावधानतेने चालवले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मेष राशीच्या जातकांनी अहंकारापासून दूर राहिले पाहिजे. गुरु जेव्हा चतुर्थ भावात येणार आहे, म्हणजेच 1 जून नंतर तुमचे वाहन, वास्तू इत्यादींचे स्वप्न हे पूर्ण होताना दिसत आहे, कारण येथे हा गुरु उच्च राशीमध्ये असणार आहे. मेष राशीसाठी हा हंस महापुरुष योग निर्माण करत आहे. एकंदरीत मेष राशीच्या आणि मेष लग्नांच्या जातकांसाठी गुरुचे कर्क राशीतून होणारे भ्रमण हे त्यांच्यासाठी फलदायी असणार आहे आणि 7.5तून काहीशी मुक्तता ही त्यांना या कालखंडात पाहायला मिळणार आहे. करिअरच्या दृष्टीने एकंदरीत लाभाची स्थिती ही त्यांच्यासाठी
दिसून येत आहे, कारण राहूचे सध्याचे गोचरीचे भ्रमण हे त्यांच्यासाठी लाभभावातून आहे. लाभभावामध्ये कोणताही ग्रह सहसा अशुभ फळ देत नाही. जर तुम्ही मीडिया क्षेत्राशी संबंधित असाल किंवा नेटवर्क क्षेत्राशी संबंधित काम करत असाल तर त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे. नोकरीत सुद्धा हा कालखंड मेष राशी आणि मेष राशीच्या जातकांसाठी चांगला असणार आहे. एप्रिल 2026 ते जून 2026 पर्यंतचा कालखंड नोकरी करणाऱ्यांसाठी अनुकूल असणार आहे. तर कौटुंबिक स्थितीचा विचार करता दिनांक 1 जून नंतर तुम्हाला मातृसौख्य, वास्तुसौख्य, वाहन सौख्य अशासारख्या सौख्याची प्राप्ती होताना दिसत आहे. कारण चतुर्थ भावामध्ये गुरु हा गोचर करणार आहे. तो तुम्हाला सर्व प्रकारची सुखे देण्यास आणि कौटुंबिक स्थिती आनंददायक ठेवण्यास मदत करणार आहे. दाम्पत्य जीवनाचा विचार करता हे वर्ष दाम्पत्य जीवनासाठी एक सेन्सिटिव्ह म्हणूनच त्याकडे पाहावे लागणार आहे. नोव्हेंबरमध्ये दाम्पत्य जीवन हे विस्कळीत होऊ शकते आणि म्हणून तुम्ही त्यासाठी योग्य ती खबरदारी सुद्धा घेतली पाहिजे. प्रेमीजनांचा विचार करता मेष राशी आणि मेष लग्नांच्या जातकांसाठी ही स्थिती ठीकठाक असलेली दिसून येत आहे. प्रेमाचे रूपांतर हे जर विवाहात करण्याची इच्छा असेल तर मात्र त्यांनी सावधान राहिले पाहिजे, कारण तुमचे निर्णय हे बदलू शकतात आणि म्हणूनच प्रेमाचे रूपांतर विवाहात करताना योग्य ती खबरदारी घेणे आणि विचार विनिमय करणे हे अत्यंत गरजेचे असणार आहे. संततीविषयक विचार करता आपल्या संततीवर लक्ष ठेवणे हे गरजेचे आहे, कारण लाभभावातील राहूचे गोचरीचे भ्रमण पंचम भावावर आपली दृष्टी टाकतो. त्यामुळे तुमच्या पाल्यांचे अभ्यासातून दुसरीकडे मन हे भरकटू शकते आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या संततीची, त्यांच्या अभ्यासाची ही योग्य ती काळजी घेतली पाहिजे. विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड चांगला असणार आहे. विशेषतः जेव्हा नोव्हेंबरमध्ये गुरु राशी परिवर्तन करून सिंह राशीत जाईल त्यावेळची स्थिती विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत अनुकूल अशीच असणार आहे. परंतु तत्पूर्वी सुद्धा विद्यार्थ्यांसाठीचा हा कालखंड चांगला असणार आहे. आध्यात्मिकदृष्ट्या विचार करता मेष राशी आणि मेष लग्नांच्या जातकांसाठी ही एक चांगली स्थिती आहे, कारण शनी जेव्हा व्ययभावातून गोचर करतो ही स्थिती आध्यात्मिकदृष्ट्या प्रगतीसाठी अनुकूल असते. कारण 12वा भाव हा मोक्षाचा भाव आहे आणि त्यात शनी हा न्याय करणारा ग्रह तेथे आहे आणि म्हणूनच हा कालखंड मेष राशी आणि मेष लग्नांच्या जातकांसाठी आत्मचिंतन करायला लावणारा, मनन करायला लावणारा आणि त्याचे सकारात्मक परिणाम मिळवून देणारा असा असणार आहे. एकंदरीत विचार करता मेष राशीच्या जातकांसाठी ऐहिकदृष्ट्या ही स्थिती ठीकठाक अशीच म्हणावी लागणार आहे. स्वास्थ्याचा विचार करता मेष राशी आणि मेष लग्नांच्या जातकांसाठी मानसिक तणाव याला सामोरे जावे लागणार आहे. झोपेच्या तक्रारी या सुद्धा त्यांना उद्भवू शकतात आणि त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या पचनावर होऊन पचनसंस्थेसंबंधित विकार सुद्धा उद्भवण्याची शक्यता ही दिसून येत आहे. उपाय म्हणून त्यांनी पुरेशी झोप घेणे, त्याचबरोबर आपले काम हे अनुशासित म्हणजेच नियोजनबद्ध करणे हे अत्यंत गरजेचे आहे. उपाय म्हणून मेष राशीच्या जातकांनी हनुमान या देवतेची उपासना करणे हे त्यांच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे, कारण मेष राशीला संपूर्ण वर्षभर ही साडेसाती असणार आहे. त्याचबरोबर शनीच्या साडेसातीतून बचाव होण्यासाठी काळ्या वस्तूंचे दान करणे, कुत्र्याला अन्न खाऊ घालणे, त्याचबरोबर शनीच्या बीजमंत्रांचा जप करणे यासारखे उपाय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. शनीचा बीजमंत्र ओम शम शनिश्चराय नमः असा आहे. त्याचबरोबर मेष राशी आणि मेष लग्नांच्या जातकांनी चुकीच्या संगतीपासून दूर राहणे त्यांच्यासाठी अत्यंत गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर आपले बोलणे हे सुद्धा तुम्ही सावधानतेने आणि काळजीपूर्वक केले पाहिजे. तुमच्या बोलण्याने गैरसमज होणार नाहीत याची दक्षता ही सुद्धा तुम्ही घ्यायची आहे. मेष राशीचे जातक हे काहीसे उतावीळ स्वभावाचे असतात, म्हणजे झटकन निर्णय घेणे हे त्यांना पसंत असते. परंतु वर्ष 2026 मध्ये असे करणे त्यांच्यासाठी हिताचे ठरणार नाही. त्यांनी आपले प्रत्येक निर्णय हे काळजीपूर्वक घेतले पाहिजे आणि शनी ग्रह जेव्हा वक्री होणार आहे त्या कालखंडात तुमची सर्व कामे एकंदरीत धीम्या गतीने होणार आहेत. त्यामुळे तुम्ही अंगी पेशन्स ठेवणे हे सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे आणि त्याचबरोबर अहंकारापासून दूर राहणे हा सुद्धा मेष राशीसाठीचा एक मूलमंत्र असणार आहे. अशा रीतीने आज आपण
वर्ष 2026चे मेष राशी आणि मेष लग्नांच्या जातकांसाठी असलेले वर्षभर याची माहिती करून घेतलेली आहे. आज आपण येथेच थांबणार आहोत. पुढच्या भागामध्ये आपण वृषभ राशी आणि वृषभ लग्नांच्या जातकांची चर्चा ही पाहणार आहोत. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा याच्या पुढच्या भागामध्ये ही भेट होणार आहे. तोपर्यंत नमस्कार.